नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण पाहणार आहोत भारतीय राज्यघटनेतील अतिशय महत्त्वाचा आणि स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारला जाणारा विषय भारताचे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पंतप्रधानांची नियुक्ती, अधिकार आणि कार्ये, मंत्रिमंडळ म्हणजे काय, कॅबिनेट आणि मंत्रिपरिषद यातील फरक, घटनात्मक तरतुदी आणि शेवटी काही महत्त्वाचे परीक्षा पॉइंट्स. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भारताचे संसदीय शासन पद्धती आहे. या पद्धतीमध्ये राष्ट्रपती हे नाममात्र प्रमुख असतात, तर प्रत्यक्ष सत्ता पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाकडे असते. भारतीय राज्यघटनेच्या कलम 74 नुसार राष्ट्रपतींना मदत आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली मंत्रिपरिषद असते. भारताचे पंतप्रधान हे सरकारचे प्रमुख, मंत्रिमंडळाचे प्रमुख, लोकसभेतील बहुमत पक्षाचे नेते आणि प्रशासनाचे केंद्रबिंदू असतात. भारताचे पहिले पंतप्रधान होते जवाहरलाल नेहरू. सध्या भारताचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी. भारतीय राज्यघटनेच्या कलम 75 नुसार राष्ट्रपती पंतप्रधानांची नियुक्ती करतात, परंतु प्रत्यक्षात लोकसभेमध्ये बहुमत असलेल्या पक्षाच्या नेत्यालाच पंतप्रधान बनवले जाते. जर कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही तर राष्ट्रपती सर्व मोठ्या पक्षाच्या नेत्याला किंवा आघाडी सरकारच्या नेत्याला सरकार स्थापनेसाठी बोलावू शकतात. पंतप्रधान होण्यासाठी व्यक्ती संसद सदस्य असावी किंवा नियुक्तीनंतर 6 महिन्याच्या आत संसद सदस्य होणे आवश्यक असते. पंतप्रधानांचे अधिकार आणि कार्ये. मंत्र्यांची निवड. पंतप्रधान मंत्र्यांची निवड करतात आणि राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करतात. खातेवाटप. कोणत्या मंत्र्याला कोणते खाते द्यायचे हे पंतप्रधान ठरवतात. उदाहरण: संरक्षण, गृह, वित्त, शिक्षण इत्यादी. मंत्रिमंडळाचे नेतृत्व. पंतप्रधान मंत्रिमंडळ बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतात. राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यातील दुवा. पंतप्रधान हे राष्ट्रपती आणि मंत्रिपरिषद यांच्यामधील महत्त्वाचा दुवा असतात. लोकसभेचे नेतृत्व. पंतप्रधान लोकसभेत सरकारचे नेतृत्व करतात. परराष्ट्र धोरण. देशाच्या परराष्ट्र धोरणांमध्ये पंतप्रधानांची महत्त्वाची भूमिका असते. आणीबाणीच्या काळातील भूमिका. राष्ट्रीय संकट आणि आणीबाणी परिस्थितीत पंतप्रधानांचे नेतृत्व अत्यंत महत्त्वाचे असते. मंत्रिपरिषद म्हणजे काय? पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली कार्य करणाऱ्या सर्व मंत्र्यांच्या समूहाला मंत्रिपरिषद म्हणतात. यामध्ये 3 प्रकारचे मंत्री असतात. कॅबिनेट मंत्री हे वरिष्ठ मंत्री असतात, महत्त्वाचे निर्णय हेच घेतात. राज्यमंत्री हे कॅबिनेट मंत्र्यांना मदत करतात. उपमंत्री. हा प्रश्न वारंवार विचारला जातो. मंत्रिपरिषद आणि कॅबिनेट यामधील फरक. मंत्रिपरिषद सर्व मंत्र्यांचा समूह. कॅबिनेट वरिष्ठ मंत्र्यांचा छोटा गट. मंत्रिपरिषद आकाराने मोठी, कॅबिनेट आकाराने लहान. मंत्रिपरिषद सर्व मंत्री असतात, कॅबिनेट फक्त महत्त्वाचे मंत्री असतात. मंत्रिपरिषद थेट निर्णय कमी, कॅबिनेट महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. सामूहिक जबाबदारी. भारतीय राज्यघटनेच्या कलम 75(3) नुसार मंत्रिपरिषद लोकसभेत सामूहिकरित्या जबाबदार असते. याचा अर्थ जर लोकसभेने अविश्वास ठराव मंजूर केला तर संपूर्ण मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. महत्त्वाचे परीक्षा पॉइंट्स. पंतप्रधानांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. कलम 74 मंत्रिपरिषद. कलम 75 पंतप्रधान व मंत्री नियुक्ती. वास्तविक सत्ता पंतप्रधानांकडे, मंत्रिपरिषद लोकसभेत जबाबदार. काही प्रश्नोत्तरे बघूया. भारताचे वास्तविक कार्यकारी सत्ता कोणाकडे असते? पंतप्रधानांकडे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात मंत्रिपरिषदेची तरतूद आहे? कलम 74 मध्ये. पंतप्रधानांची नियुक्ती कोण करतो? राष्ट्रपती. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? जवाहरलाल नेहरू. सध्या भारताचे पंतप्रधान कोण आहेत? नरेंद्र मोदी. मंत्रिपरिषद कोणास सामूहिकरित्या जबाबदार असते? लोकसभा. सामूहिक जबाबदारीची तरतूद कोणत्या कलमात आहे? कलम 75(3). पंतप्रधान हे कोणत्या सभागृहाचे नेते असतात? लोकसभा. कॅबिनेट मंत्री कोण असतात? वरिष्ठ मंत्री. खालीलपैकी कोणते मंत्रिपरिषदेचे कार्य आहे? राष्ट्रपतींना सल्ला देणे. पंतप्रधान मंत्रिमंडळ बैठकीचे काय करतात? अध्यक्षस्थान भूषवतात.
भारतामध्ये कोणती शासन पद्धती आहे? संसदीय शासन पद्धती. खातेवाटप करण्याचा अधिकार कोणाला असतो? पंतप्रधान. पंतप्रधान हे राष्ट्रपती आणि कोणामधील दुवा असतात? मंत्रिपरिषद. उपमंत्री हे कोणत्या स्तराचे मंत्री असतात? कनिष्ठ मंत्री. लोकसभेत अविश्वास ठराव मंजूर झाल्यास काय होते? संपूर्ण मंत्रिमंडळ राजीनामा देते. मंत्रिपरिषदेमध्ये किती प्रकारचे मंत्री असतात? 3. खालीलपैकी कोण कॅबिनेटचा भाग असतो? वरिष्ठ मंत्री. पंतप्रधान संसद सदस्य नसल्यास किती महिन्यात सदस्य होणे आवश्यक असते? 6 महिने. खालीलपैकी कोणता विषय कॅबिनेट ठरवते? महत्त्वाचे सरकारी निर्णय. भारतीय राज्यघटनेच्या कलम 75 मध्ये कोणत्या बाबीचा उल्लेख आहे? पंतप्रधान व मंत्री नियुक्ती. राष्ट्रपतींना सल्ला देणारी संस्था कोणती? मंत्रिपरिषद. कॅबिनेट आणि मंत्रिपरिषद यामध्ये मुख्य फरक काय आहे? कॅबिनेट हा वरिष्ठ मंत्र्यांचा गट आहे. भारताचे पंतप्रधान हे कोणाचे प्रमुख मानले जातात? सरकारचे प्रमुख मानले जातात. मित्रांनो, आज आपण भारताचे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हा महत्त्वाचा विषय सविस्तर समजून घेतला. स्पर्धा परीक्षांमध्ये हा विषय अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे कलमे, कार्ये, नियुक्ती प्रक्रिया आणि कॅबिनेट व मंत्रिपरिषद यातील फरक हे मुद्दे व्यवस्थित लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.